नमस्कार. आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत एक केजीमध्ये 2 टायर पायनॅपल फ्लेवर केक कसा बनवायचा. तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. खूप कामाचा व्हिडिओ आहे तुम्ही जर केक बनवायला शिकत असाल तर खूप कामाचा हा व्हिडिओ आहे. तर इकडे बघू शकता, गॅसवरती दोन्हीही केक मी बेक करून घेतलेले आहेत. फक्त 25 मिनिटामध्ये दोन्हीही केक बेक झालेले आहेत. इकडे बघू शकता, जो डोसा बनवण्यासाठी पॅन आपण वापरतो त्यामध्ये सुद्धा मी केक बेक केलेला आहे, पातेल्यामध्ये सुद्धा केलेला आहे. तर दोन्ही छान असे 25 मिनिटामध्ये केक बेक झालेले आहेत. तुम्ही OTG नसेल तर अशा पद्धतीने केक बेक करून घेऊ शकता. कढईमध्ये सुद्धा, चपातीच्या तव्यावरती सुद्धा केक बेक होतात, खूप छान होतात. अजिबात खाली भांड्याला लागत सुद्धा नाही, तितके छान होतात. तर केक बेक झालेले आहेत. थंड होईपर्यंत मी ते केक बनवण्यासाठी जी लागणारी क्रीम आहे ती ते बनवून घेणार आहे. केक बनवण्यासाठी जी क्रीम आपण बनवतो ती फक्त 6 मिनिटामध्ये रेडी होते. तर इकडे माझी क्रीम बघू शकता रेडी झालेली आहे. क्रीम बनवण्यासाठी जे बीटर मशीन आहे ते फक्त आपल्याला 300 वोल्टपासून पुढं घ्यायचं आहे. त्याने खूप छान अशी क्रीम व्हिप होते. ही माझ्याकडं प्रेस्टीज कंपनीची आहे, मी त्यानेच क्रीम व्हिप करत असते. तर इकडे आपली क्रीम व्हिप करून झालेली आहे. आता आपण हे जे केक थंड होण्यासाठी ठेवून दिले होते ते व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता किती छान असा डीमोल्ड केक झालेला आहे. भांड्याला अजिबात चिकटलेला नाही किंवा करपलेला नाही. मी ही दोन्हीही केक गॅसवरती बेक केलेले आहेत. आपल्याला ज्यावेळी लेयर्स कट करून घ्यायचे असतात तेव्हा फक्त जो वरचा भाग आहे त्याची एकदम पातळ लेयर आपल्याला काढून घ्यायची आहे. बघू शकता मी अशा पद्धतीनं कट करून घेतलेला आहे जो वरचा भाग आहे. आता आपल्याला तिन्हीही समप्रमाणामध्ये लेयर्स कट करून घ्यायचे आहेत. अगोदर आपण केक कट करत असताना आपल्याला चाकूच्या मदतीने थोडंसं कट मारून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो केक आपण कट करतो त्याच्या ज्या लेयर्स निघतात त्या छान अशा कट होतात. आपण चाकूने सुद्धा करू शकतो, धाग्याने सुद्धा करू शकतो. जर तुम्हाला धाग्याची प्रोसेस माहीत नसेल कसं कट करायचं तर पुष्पास किचन या चॅनलवरती जाऊन तुम्ही केकच्या रेसिपीज बघू शकता. त्यामध्ये मी प्रॉपर धाग्याने कसं कट करायचं ते दाखवलेलं आहे. भरपूर असे माझे केकचे व्हिडिओ आहेत जे मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तसेच तुम्हाला व्हिप क्रीम कशी रेडी करायची ती सुद्धा जर बघायची असेल तर एक वेळ कमेंट करून मला नक्की सांगा. मी व्हिप क्रीम परफेक्ट कशी बनवायची याचाही व्हिडिओ अपलोड करीन. तर इकडे बघू शकता केक बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या लेयर्स आपल्याला आहेत त्या मी ते तिन्हीही कट करून घेतलेल्या आहेत. सेम प्रोसिजरनी मी दोन्हीही जे केक आहेत त्याच्या लेयर्स कट करून इथे घेतलेले आहेत. आता आपण ज्या आपले केकचं आयसिंग आहे ते करण्यासाठी सुरुवात करणार आहोत. तर इकडे बघू शकता टिश्यू पेपर जो असतो तो मी घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळी आयसिंग करतो केकचं त्यावेळी जो हा आपला बेस आहे तो अजिबात हलत नाही. बेस एका ठिकाणी स्टेबल राहतो, त्यामुळे आपल्याला आयसिंग करण्यासाठी जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. केक बनवण्यासाठी आपल्या लेयर्स कट झालेले आहेत, सोबतच क्रीमसुद्धा व्हिपिंग करून झालेली आहे. इथे मी पायनॅपल क्रश थोडंसं पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. याने जी आपल्या केकची टेस्ट आहे ती खूप छान लागते. हे पायनॅपल सिरप आपण केकचं सोकिंग करण्यासाठी वापरणार आहोत. याच्याऐवजी तुम्ही शुगर सिरपसुद्धा वापरू शकता, पण शुगर सिरपपेक्षा पायनॅपल सिरप आपण बनवून घेतो त्याने खूप छान केकची टेस्ट येते. तर इथे बघू शकता बेसवरती मी थोडीशी क्रीम, यानंतर आपण केकची जी लेयर सेट केलेली आहे त्याला छान असं
पायनॅपल सिरपनी सगळीकडे सोकिंग करून घ्यायचं आहे। जितकं स्पंजला आपण सोकिंग करू तितकं केकची टेस्ट वाढत जाते। तर सगळीकडे छान असं सोकिंग करून मी घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यावरती क्रीमने छान असं कवर करून घ्यायचे आहे। इथे मी एक लेयर आता क्रीमची देणार आहे। थोडंसं क्रीम मी इथे बघू शकता एका बाउलमध्ये घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं पायनॅपल इमल्शन टाकून क्रीम मिक्स करून घेणार आहे। याने आपल्या केकची जी टेस्ट आहे ना ती खूप छान लागते। तर अशा पद्धतीने तुम्ही ही क्रीममध्ये थोडंसं पायनॅपल इसेन्स किंवा पायनॅपल इमल्शन टाकून केकची अजून थोडी टेस्ट वाढवू शकता। क्रीममध्ये इमल्शन छान असं मिक्स करून मी घेतलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर का स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये, ऑरेंज फ्लेवरमध्ये, मँगो फ्लेवरमध्ये कोणत्याही फ्लेवरमध्ये तुम्ही केक बनवा, त्यामध्ये इसेन्स किंवा इमल्शन टाकलं की खूप छान अशी टेस्ट येते। तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा कोणत्याही फ्लेवरचा असो ज्या त्या फ्लेवरचं इसेन्स इमल्शन टाकून क्रीम रेडी करून घेत जा। तर इकडे बघू शकता क्रीमची लेयर देऊन झालेली आहे। याच्यावरती आता आपण पायनॅपल क्रश टाकून घेणार आहोत। पायनॅपल क्रश ऐवजी पायनॅपल फिलिंग जी असते तीसुद्धा तुम्ही टाकू शकता। पायनॅपल क्रश आणि फिलिंगमध्ये भरपूर डिफरन्स आहे। पायनॅपल फिलिंग जी असते ती एकदम असे पायनॅपलचे छोटे छोटे पीसेस असतात त्याने सुद्धा प्रत्येक बाईट खाताना एकदम इतकी छान चव येते केकला। तर ज्या त्या ठिकाणी जसे तसे केकचे रेट आहेत त्या पद्धतीने तुम्ही केक कस्टमरला बनवून देऊ शकता। तर इकडे अशा पद्धतीचे केक भरपूर चालतात, तर मी अशा पद्धतीचेच बनवते। याने सुद्धा खूप छान केक टेस्टी आणि चवीला लागतो। आमच्या आर्मी कँडमध्ये पायनॅपल फ्लेवरमध्ये आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये 2 केक खूप सगळ्यांना आवडतात। मला जास्त करून पायनॅपल फ्लेवरचीच ऑर्डर येत असते। तर प्रत्येक वेळी पायनॅपल फ्लेवरचेच केक मी जास्त करून बनवत असते, कारण सगळ्यांना पायनॅपल फ्लेवर आवडतो। चॉकलेट फ्लेवरसुद्धा असतो पण कधीकधी येतात, जास्त करून पायनॅपल फ्लेवरचेच येतात। तर इकडे बघू शकता दोन्हीही लेयर आपल्या छान अशा सेट करून झालेले आहेत। त्याच्यावरती पायनॅपल क्रश टाकून छान असा आपण स्प्रेड करून इकडे घेतलेला आहे। आता आपण आपल्याला जी तिसरी लेयर आहे तीही याच्यावरती सेट करून घ्यायची आहे। तिसरी लेयर आपण जेव्हा सेट करतो त्यावेळी अगोदर आपल्याला बघायचं आहे सगळीकडे आपला जो स्पंज आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे की नाही। मगच आपण क्रीमने सगळीकडे क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे। तर खालची जी लेयर असते तेव्हापासूनच आपण क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे। त्याने आपला जो केक आहे तो एक लेवलमध्ये येतो, फिनिशिंगसुद्धा त्याचं खूप छान करता येतं। तर सगळीकडे मी थोडीशी क्रीम लावून क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे। थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी मी ठेवून देणार आहे। तर इथे वरती जी लेयर आपण ठेवणार आहोत 2 टायरमध्ये जो छोटा केक बनवून तो मी इथे आता रेडी करून घेतलेला आहे। सेम प्रोसिजरने बघू शकता। नेहमी क्रम कोटिंग केल्यानंतर आपल्याला एक वेळ स्क्रॅपर फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळीकडे क्रीम जी आहे ती लागली जाते। क्रीम सगळीकडे लागल्यामुळे आपल्याला जे केकचं फायनल आयसिंग आहे ते खूप छान करता येतं। तर या ठिकाणी दोन्हीही केक मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत। आता आपण केकवरती न्यूट्रल जेलचा वापर करणार आहोत। तर इथे मी 2 चमचे न्यूट्रल जेल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये येलो कलर टाकलेला आहे। तर 1 चमचा पाणी मिक्स करून मी हे जेल छान असं बनवून इथं घेतलेला आहे। याचा वापर आपण केकवरती ड्रिपिंगसाठी करणार आहोत। तर हे जे न्यूट्रल जेल आहे आपलं रेडी झालेलं आहे आणि चहाची गाळणी असते त्याने मी छान असं हे गाळून घेतलेलं आहे। तर इकडे बघू शकता दोन्हीही केक आपले छान असे 10 मिनिटे सेट झालेले आहेत। आता आपण याचं छान असं क्रीमने आयसिंग करून घेणार आहोत।
अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम भरून घेतलेली आहे। सगळीकडे पायपिंग बॅगच्या मदतीने क्रीम मी केकला स्प्रेड करून घेणार आहे, जेणेकरून सगळीकडे आपली जी क्रीम आहे ती एकसारखी लागली जाते। तर शक्यतो पायपिंग बॅगचा वापर केला पाहिजे जर का तुम्ही नवीन शिकाऊ असाल तर। ज्या ताई ऑलरेडी केक बनवतात त्यांना तर माहीतच आहे। तर अशा पद्धतीने पॅलेट नाईफच्या मदतीने मी सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे। आता आपण स्क्रॅपरने छान असं केकचं जे फिनिशिंग आहे ते करून घेतलेलं आहे। बघू शकता पॅलेट नाईफच्या मदतीने वरची जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती आता आपल्याला काढून घ्यायची आहे। प्रत्येक वेळी जेव्हा आपण पॅलेट नाईफ वरती क्रीम एक्स्ट्राची काढून घेताना वापरतो त्यावेळी एकदम क्लीन करून आपल्याला घ्यायचं आहे, त्याशिवाय फिनिशिंग चांगलं होत नाही। तर फिनिशिंग करून झालेलं आहे। थोडंसं झिगझॅग स्क्रॅपर जे आहे त्याने मी डिझाईनसुद्धा बनवून इथे घेतलेली आहे। बघू शकता साईडची जी बॉर्डर आहे ती टिश्यू पेपरने क्लीन करून घेतलेली आहे। अशा प्रकारे दोन्हीही केकचं मी आयसिंग करून दोन्हीही केक 20 मिनिटासाठी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं, कारण आपण 2 टायरमध्ये बनवणार आहोत तर लगेचच दोन्ही केक सेट होत नाहीत। कारण 2 टायरवरती खालच्या केकवरती वरचा जो छोटा बेस आहे तो आपण ठेवून देणार आहे, त्याने थोडंसं प्रॉब्लेम येतो। नेहमी आपल्याला 2 टायर केक बनवताना फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी थोडा वेळासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथे बघू शकता अशा प्रकारची स्टिक भेटते जी मार्केटमध्ये आपल्याला केक मटेरियल शॉपमध्ये भेटून जाईल। ती मी याच्या मापाने कट करून घेऊन केकवरती सेट केलेली आहे। तर जेव्हा आपण 2 टायर केक बनवतो तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही केक सेट करू शकता। प्रत्येक वेळी थोडंसं प्रॅक्टिस करण्याची गरज आहे। हलक्या हाताने जो पॅलेट नाईफ आहे तो काढून घ्यायचा आहे। थोडंसं तिथं माझा हात लागलेला आहे, पण ते डिझाईनमध्ये कवर होऊन जाईल। फायनली जेव्हा केक बनेल तेव्हा त्याचा तुम्ही लुक बघणारच आहेत। तर जे आपण न्यूट्रल जेल बनवून घेतलं होतं ते मी पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलेलं आहे। याने आपण केकवरती ड्रिपिंग करून घेणार आहोत। खूप छान असं याचं ड्रिपिंग होत आहे। बघू शकता जे न्यूट्रल जेलची कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला थोडीशी थिक ठेवायची आहे, जास्त पातळ करायचं नाही। थोडंसं आपण काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण न्यूट्रल जेल बनवून रेडी करतो ड्रिपिंगसाठी, तर पाण्याचा वापर जास्त करायचा नाही। तर इथे आपली परफेक्ट अशी जी न्यूट्रल जेलची ड्रिपिंग आहे ती करून झालेली आहे। बघू शकता आता आपण केकवरती जे N1 नोझल आहे हे नूरचं नोझल आहे, तर त्याने मी इथे 5 फ्लावर्स काढून घेतलेले आहेत। याच्यामध्ये बघू शकता किती छान अशी डिझाईन बनवून रेडी होते। हे नोझल जे आहे खूप छान आहे। या नोझलने आपण 3 प्रकारच्या डिझाईन करू शकतो। तर इकडे बघू शकता जी बॉर्डर आहे ती सुद्धा मी इथे बनवून घेणार आहे। खूप छान असा केकचा लुक येणार आहे। बघू शकता मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला एक वेळ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तसेच माझ्याकडून अजून तुम्हाला नवनवीन रेसिपीज शिकायच्या असतील केकच्या तर एक वेळ कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर एक वेळ व्हिडिओला लाईक नक्की करा। तर इकडे बघू शकता सगळं आपलं बॉर्डरचं जे काम आहे ते इथे करून झालेलं आहे। खूप छान असा लुक आलेला आहे। इथे मी चेरीज घेतलेल्या आहेत। चेरीज आता आपण या फ्लावर्सवरती ठेवून देणार आहोत। चेरी ठेवल्यानंतर केकचा तुम्ही लुक बघू शकता किती छान असा आलेला आहे। अजून थोडीशी शायनिंग येण्यासाठी आपण आता सिल्वर डस्टचा वापर करणार आहोत। सगळीकडे मी स्प्रे केलेला आहे। बघू शकता किती छान असा लुक या केकचा आलेला आहे। जवळून मी तुम्हाला दाखवते। खालीही थोडंसं मी खालच्या लेयरवरती सगळीकडे डस्ट करून घेतलेलं आहे। तर इकडे बघू शकता
जो आपला केक आहे त्याचा लुक किती छान असा आलेला आहे। फक्त 1 केजीमध्ये 2 टायर केक जो आहे तो मी इथे बनवून रेडी केलेला आहे। तर याचं वजनसुद्धा मी तुम्हाला दाखवते, बघू शकता। चला तर मग व्हिडिओ आवडला तर एक वेळ लाईक नक्की करा। भेटूयात लवकरच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।